यावेळेला प्रियांनो आपण एक शास्त्रभाग वाचूया आणि स्तोत्रसंहिता 118 स्तोत्रसंहिता 118 प्रियांनो आपण काढूया. स्तोत्रसंहिता 118 सुरुवातीची 10 वचने प्रियांनो आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 118 आणि सुरुवातीची 10 वचने. स्तोत्रसंहिता 118 पहिलं वचन म्हणत आहे की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलाने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनी म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अडचणीत असताना मी परमेश्वराचा धावा केला, तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थळी नेले. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझा पक्षाचा आहे. माझा द्वेष करणाऱ्यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहीन. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे, परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करेन. परमेश्वर वाचलेली वचने प्रियांनो आशीर्वादित करू. एवढे आभार मानूया तेवढे कमीच आहे. जीवन बदललेलं आहे आणि आपण त्यामधून प्रियांनो वाचलेलो आहोत. आपली नाव बुडाली नाही, आपलं घर उद्ध्वस्त झालं नाही, आपल्याला कुठल्याही गोष्टींची कमतरता भासू दिली नाही. सर्व काही देवबापाने व्यवस्थित पुरवलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला प्रियांनो आपण मजुरांचं स्थलांतर ऐकतो, किती भयंकर रीतीने प्रियांनो ते दिवस होते. पण यामधून प्रियांनो देवबापाने सावरलं आपल्याला. ज्यांनी विश्वास ठेवला, जे प्रभूचा धावा करत होते, जे त्याच्या चरणाजवळ लीन नम्र झाले, त्यांना खरोखर प्रभूने वेगवेगळे अनुभव दिले. खरं तर आपण आपल्या मंडळीतल्या अजून भरपूर साक्ष होत्या प्रियांनो. 31 तारखेला पाळकीनबाईने विचार केला होता की त्या सगळ्या आपण रेकॉर्ड करूया आणि यूट्यूबवरती टाकूया. वेगवेगळे अनुभव आपल्या प्रियजनांना कसे आलेले आहेत आणि त्यातला काही भाग आपण नाटकीय रूपांतर केलं त्याचं आणि 24 तारखेला आपण दाखवलं. किती जणांनी ते यूट्यूबवरती पाहिलं? मला वाटतं विश्वास आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. परंतु पाळकीनबाईंनी फक्त त्याचे डायलॉग लिहिले, परंतु जी घटना घडली ती आपल्या मंडळीतल्या लोकांची घटना आहे प्रियांनो. त्या सत्य परिस्थिती आहे आणि त्या घटनांना फक्त नाटकीय रूपांतर काही संवाद लावून पाळकीनबाईंनी दिले आणि आपल्या लोकांनी बरंच चांगलं त्याच्यामध्ये काम केलं. अशा खूप गोष्टी आहेत की प्रभूला धन्यवाद देण्यासाठी प्रियांनो शब्द कमी पडतील. त्याला काय बोलावं, काय सांगावं अशा भयंकर परिस्थितीमध्ये आपण मानव कोण आहोत प्रियांनो? कोणीच नाही. त्याच्या समोर जर बघितलं, विश्वाच्या समोर जर बघितलं, सृष्टीच्या निर्माण करता, परंतु प्रत्येक जीवात्म्याची प्रियांनो तो काळजी घेत आलेला आहे. आज आपण म्हणून उपकार स्मरण करूया. फार मोठा मी उपदेश नाही यामधून, परंतु प्रियांनो उपकार स्मरण आपण आठवूया. काही जणांनी साक्ष दिलेली आहे, काही जणांनी प्रियांनो वैयक्तिक अनुभव सांगितलेले आहेत, कुटुंबाचे अनुभव आहेत आणि म्हणून उपकार स्मरण करूया आपण प्रियांनो, आठवूया. फक्त त्याने वाचवलंच एवढं नाही, परंतु जिवंत राहिलो प्रियांनो. मी नेहमी सांगायचो की प्रत्येक महिन्याचा पहिला रविवार जो असतो आपण प्रभुभोजनामध्ये भाग घेतो, परंतु प्रभुभोजनामध्ये भाग घेत असताना आपण प्रार्थना विनंती देवाला नाही सांगणार, परंतु आभार मानूया मागच्या महिन्यासाठी, मागच्या आठवड्यासाठी, मागच्या दिवसांसाठी कशा रीतीने चालवलं.
आणि काही वेळेला काही लोक बसत नाहीत, बोलत नाहीत किंवा उभं राहून साक्ष देत नाहीत. त्यावेळेला मी म्हणायचो, अरे काहीच घडलं नाही का? कदाचित घडलं नसेल असं वाटत असेल तुम्हाला, परंतु श्वास चालू आहे, हृदयाची धडधड चालू आहे, फुफ्फुसाची फडफड चालू आहे, रक्तवाहिन्या आपल्या सर्व काही व्यवस्थित आहेत. यासाठी देखील प्रभूचे आभार मानले पाहिजे प्रियांनो. त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे. सकाळी रात्री झोपलो आपण आणि सकाळी आपल्याला दिवस दिसला, आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. प्रभू तुझी स्तुती असो अशा भयंकर दिवसांमध्ये. म्हणून ते आठवण करणं प्रियांनो गरजेचं आहे. आणि स्तोत्रकर्ता 118 मध्ये प्रियांनो जसं आपण वाचत आहोत, पहिल्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे. तो चांगला आहे, तो चांगला आहे, तो वाईट नाही आहे प्रियांनो. तो भयंकर असा आहे देव. जे त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत, जे त्याच्या नियमाप्रमाणे चालत नाहीत, त्यांच्यासाठी भयंकर गोष्टी करेल तो. पण तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करेल प्रियांनो तो. इतरांसाठी तो भयंकर देव असेल, परंतु तुमच्यासाठी माझ्यासाठी अद्भुत करेल. जे कधी घडलं नाही, ज्याची अपेक्षा केली नाही, ज्याचे विचार आपण केले नाही, अशा गोष्टी प्रियांनो तो आपल्या जीवनामध्ये घडवेल. म्हणून तिथं म्हटलेलं आहे, स्तोत्रकर्ता त्याचे उपकार मानत असताना काय म्हणते की परमेश्वराचे उपकार स्मरण करा. हा शब्द फार आवडतो. धन्यवाद म्हणण्यापेक्षा उपकार स्मरण हा शब्द खूप चांगला आहे प्रिया. उपकार केलेले काय करा? आठवा, स्मरण करा. त्याचं स्मरण म्हणजे गाईचं रवंत आहे. गाई रवंत करते ना, खाताना सगळं काही खाते. तिला जे काही समोर टाकताल त्याच्यामध्ये बिचारे आजच्या काळामध्ये प्लॅस्टिकची पिशवीसुद्धा खाऊन घेते ती, कारण तिला टाकलं गेलेलं आहे. तिच्या समोर आहे, ती खाते. काय खाते तिला माहीत नसते, ती खात राहते. पण सगळं काही पोट चांगलं गच्च भरल्यानंतर ती बसते आणि ती काय करते, नंतर एका पोटातून काढून परत रवंत करत असते. ती रवंत करून दुसऱ्या पोटामध्ये ती टाकते. रवंत करणं म्हणजे परत एकदा काढणं आणि तोंडामध्ये घेऊन ते अधिक बारीक चावत बसणं आणि मग दुसऱ्या पोटात टाकणं. उपकार स्मरण करणं म्हणजे प्रियांनो अगदी तशीच गोष्ट आहे. आपण फक्त पहिल्या रविवारच्याच दिवशी ते करायला पाहिजे असं नाही, परंतु प्रियांनो दर दिवशी सकाळी उठल्यानंतर संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा देवबापाला धन्यवाद देणं. प्रभू तुझे आभार मानतो, आजचा दिवस तू माझ्या जीवनात चांगला दाखवला. काय काय घडलं, मग आवडणाऱ्या गोष्टी असतील, न आवडणाऱ्या गोष्टी असतील, प्रभूला धन्यवाद देणं प्रियांनो गरजेचं आहे. स्तोत्रकर्ता म्हणते परमेश्वराचं उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे. कारण चांगला काय आहे? तुमच्यासाठी माझ्यासाठी तो चांगला वाटत आहे, कारण त्याची दया सनातन आहे. तो दया सगळ्यांवर करतो प्रियांनो. तो शब्द म्हणत आहे कारण त्याची दया सनातन आहे. अनंत काळापासून तो दया करत आलेला आहे, मनुष्यावरती कृपा करत आलेला आहे. दया म्हणजे पण हा एक शब्द प्रियांनो दुसरा आहे. एखाद्या अपराधाला कोर्टाकडून शिक्षा होते, त्यावेळेला फाशीची शिक्षा असेल तर तो काय करतो? क्षमा करा. त्याला जर फाशीची शिक्षा दिली तर दयेचा अर्ज करतो. म्हणजे काय? त्याने तो गुन्हा केलेला आहे, तो सिद्ध पण झालेला आहे. सिद्ध झाल्यानंतर तो कबूल सुद्धा करतो आणि मग त्याला फाशी होते, शिक्षा होते, शिक्षा ठोठवली जाते. पण त्यामधून वाचण्याचा प्रयत्न तो करत असतो आणि राष्ट्रपतीकडे तो दयेचा अर्ज पाठवतो. म्हणजे काय? मी खरं तर त्या पात्रतेचा नाहीये. दयेचा अर्ज म्हणजे काय? मी त्या पात्रतेचा नाहीये, पण तुमच्या दृष्टिकोनातून जर वाटत असेल तुम्हाला की मला फासावर न लटकवता आजन्म कारावास द्यायचा असेल, तर मी दयेचा अर्ज करतो.
दयेचा अर्थ याचा अर्थ असा होत नाही की तो शिक्षेपासून मुक्त होतो. दयेचा अर्थ म्हणजे काय? कमीत कमी लगेचच मला फासावर न लटकवता आमरण म्हणजे काय? जगू द्या, कैदेमध्ये जगू द्या, बाहेर नाही, कैदेमध्ये जगू द्या. दयेचा अर्ज इथं आपण म्हणत आहोत, परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया ही सुद्धा दया तशीच आहे प्रियानो. आपण पात्रतेचे नाहीये. दया शब्द एखाद्यावरती दया करा याचा अर्थ त्या मनुष्याची पात्रता नाहीये, पण तरी देखील एक करुणा, एक कुठली तरी भावना आपण म्हणत आहोत की त्याद्वारे आपण त्याला मुक्त करावं. त्याची दया सनातन आहे. आत्ताच नाही, यामुळे पुरतेच नाही, मागील 2020मध्येच नव्हती, 21मध्येच आहे असे नाही, तर सगळ्या शताब्दींमध्ये त्याची दया सनातन आहे. पण कुणावरती जास्त तो दया करतो? जे त्याच्यावरती भाव ठेवणारे, विश्वास ठेवणारे, त्याच्या वचनाप्रमाणे चालणारे, त्याच्या निर्बंधाप्रमाणे प्रियानो सर्व काही जीवन व्यवस्थित ठेवत आहेत, त्यांच्यावरती दया करतो. आणि त्या दयेमधून आशीर्वाद प्रियानो नुसते भौतिकच नाही, आध्यात्मिक शांती, मनाचं समाधान. पैसा मिळाला म्हणजे खूप आशीर्वाद मिळाले असे एक प्रकारची धारणा झालेली लोकांची. पण कितीतरी लोक जगामध्ये असे आहेत की भरपूर पैसा आहे पण समाधान नाहीये, शांती नाहीये त्यांना प्रियानो. भटकत राहतात, ते शोधत राहतात कुठं आम्हाला शांती मिळेल. पण ज्या वेळेला एखादा मनुष्य परमेश्वराची दया त्याला मिळते, त्याला भौतिक आशीर्वाद तर मिळतातच मिळतात, त्याला आध्यात्मिक आशीर्वाद, मानसिक शांतता सर्व काही लाभत जातं प्रियानो. एखाद्याकडे पैसा आला म्हणजे प्रियानो त्याचं जीवन झालं असं नाही. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? मनुष्याने सगळे जग मिळवलं परंतु आपल्या आत्म्याचा जर नाश केला तर त्याला. आज मोठमोठे श्रीमंत लोक आहेत जगामध्ये, जग मिळवलंय त्यांनी, बोलले तर समोर हजर होईल प्रियानो सगळ्या गोष्टी, जगातली सगळ्यात मोठी महागातली गोष्टी, पण त्यांच्या जीवनामध्ये जर प्रभू नाहीये, येशू ख्रिस्त त्यांच्या जीवनात नाहीये, तर प्रियानो खूप काही गोष्टींना ते मुकलेले आहेत. रात्री झोपताना त्यांना गोळ्या खाऊन झोपावं लागत असेल, त्यांचं BP शूटअप झालेलं असेल, गोळ्या खाऊन शांत करावं लागत असेल, त्यांना कितीतरी प्रियानो दुसरी औषधं खाऊन स्वतःचं शरीर त्यांना जपावं लागत असेल. पैसा आहे म्हणून प्रियानो सगळंच काही नाही. आणि म्हणून हे स्तोत्र 118 जर आपण प्रियानो एक एक करून जर वाचलं तर त्यामध्ये खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्याचं स्मरण करणं प्रियानो, उपकार स्मरण करणं, उपकार स्मरण नेहमी करावं बरं का. मग ते देवाचेच नाही, माणसाचे पण करा प्रियानो स्मरण. तुमच्यासाठी काय केलं त्या समोरच्या माणसाने, माणसाचे उपकार विसरून जातो आपण. काही वेळेला जाणून बुजून विसरतो आपण, अरे ह्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केलं म्हणून. नवीन वर्ष सुरू झालं म्हणून नवीन सगळ्या गोष्टी पाटी पुसली सगळी असं नाही, मोबाईल फॉर्मॅट मारला तसं डोक्याला फॉर्मॅट मारला असं नाही होत प्रियानो. उपकार स्मरण करणं म्हणजे देवाचे आभार मानले पाहिजे, परंतु त्याच रीतीने मनुष्याने आपल्याला मदत केलेली आहे, त्या देवानेच प्रियानो त्या मनुष्याला सांगितलं आणि म्हणून त्या माणसाने आपल्यावरती प्रियानो काहीतरी उपकार केलेले आहेत आपल्याला. ते कधी विसरायचे नाहीत प्रियानो, ते कधी विसरू शकत नाही आपण आणि विसरता कामा नये. माझा मुद्दा पुढे त्याच्यामध्ये म्हणत आहोत वेगवेगळ्या रीतीने. 2020 या वर्षातील काही साक्षी आपण ऐकलेल्या आहेत, आत्तासुद्धा ऐकल्यात काही आहेत आणि कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना द्यायची असेल, परंतु काही जणांना धाडस होत नसेल अजूनही. काही जण अजूनही संकुचित होत असतील की नाही पुढं नको जायला, बाद झाला आता चर्चमध्ये एवढंच. काय ही वृत्ती योग्य आहे का? कसली वृत्ती? आपण आभार मानले पाहिजे कारण आपल्याकडे बरेच काही आहे, बरंच काही आपल्याकडे आहे म्हणून आपण आभार मानले पाहिजे. सर्व काही आहे ना, मग काय हरकत नाही ना. काही लोकांची ही वृत्ती असते, अरे सगळं काही दिलेलं आहे आपल्याला म्हणून आभार मानूया आपण, आणि जर सगळं नसतं दिलं तर मग आभार नसते मानले.
कोणती योग्य आहे? मग काही वृत्ती योग्य आहे का? दुसरं काय? ही एक योग्य वृत्ती आहे. काय? आपण आभारी यासाठी असले पाहिजे कारण देवाने आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा पुरवठा केलेला आहे. सर्व गोष्टींचा पुरवठा देवबापाने केलेला आहे, म्हणून आपण आभार मानले पाहिजे. काही लोकांना असं झालेलं आहे की सर्व काही व्यवस्थित आहे म्हणून आम्ही देवाला आभार मानतो. अरे पण सर्व काही व्यवस्थित नाहीये, त्यावेळेला तुम्ही काय करता? आभार मानणार नाही. अरे कशाला आभार मानले पाहिजे? मग काहीच नाही आमच्याकडे, तर आम्ही किती त्रासामध्ये आहोत, किती अडचणींमध्ये आहोत. देवबापाचे आभार मानत असताना प्रियांनो, ही वृत्ती, दोन प्रकारची वृत्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. एक म्हणजे काही लोक म्हणतात खूप काही आहे, सगळं काही दिलंय म्हणून आभार मानले पाहिजे, पण ती वृत्ती बरोबर नाहीये. ही वृत्ती बरोबर आहे की माझ्याकडे सर्व काही गोष्टी नव्हत्या, पण योग्य वेळेला योग्य ठिकाणी देवबापाने त्याचा पुरवठा करत आलेला आहे. माझ्या कल्पनेपेक्षा जास्त देवबापाने मला दिलेला आहे. ही दुसरी वृत्ती आहे प्रियांनो, आणि ती योग्य आहे. किती सुंदर देवाने आपल्याला चालवलेलं आहे. कोणत्या गोष्टी अशा प्रियांनो आपल्या जीवनामध्ये तुम्ही जर म्हणताल की मला आभार मानले पाहिजे, मी एक यादी नंतर काढणार आहे, परंतु आता यावेळेला प्रियांनो आपण आभार मानणे म्हणजे देवावर विसंबून असणे होय. आभार मानणारा व्यक्ती कोण आहे माहिती आहे का? तो त्याच्या, आता तुम्हापैकी सगळेच नाही उठले म्हणून मी काय बाकीच्यांना दोष नाही देते, परंतु तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही नक्कीच देवाला धन्यवाद दिलेला आहे. तुम्ही त्याचे आभार मानलेले आहेत तुमच्या प्रार्थनेमध्ये, तुमच्या कौटुंबिक गोष्टींमध्ये. ज्यावेळेला एखादा व्यक्ती देवबापाचे आभार मानतो त्यावेळेला दुसरी बाजू ही असते की देवा मी तुझ्यावरतीच विसंबून आहे, मी तुझ्यावरती विसंबून आहे, तुझ्याशिवाय माझ्या जीवनामध्ये काही होणार नाही. तू जर काही केलंस तरच माझ्या जीवनामध्ये ते होणार आहे, आणि म्हणून त्याचे आभार मानत नव्हते. आता पाश्चात्य देशातले फॅशन्स इकडे आल्या म्हणून आभार मानत असताना आपण काय करतो? थँक्यू आहे का नाही? हात लगेच पुढे करतो, अरे थँक्यू. पण आता कोरोनामुळे एक सवय लागलेली आहे, काय? थँक्यू नाही म्हणायचं. थँक्यू कसं म्हणायचं? आता ही भारतीय पद्धत आहे नाही का, सगळ्या जगात फेमस झाली आता करोनामुळे. पण हे नुसतंच असं आहे का? आभार नाही. भारतीय पद्धत कशी आहे एकदम, की आपण जर एखाद्याचे आभार मानायचे तर आपण हात घेऊन मान खाली घालत असतो, आहे का? आभारी आहोत. गाणं नाही का ते, आम्ही आभारी हो, आभारी मानतो. कशासाठी? खायला पियाला दिले आम्हाला, आहे का? पण ते आभारी नुसतं तोंडाने नाही प्रियानो. आभार खरं तर आपण काय करतो, संपूर्ण ॲक्शन जी आहे, माझं अंतःकरण मी नाही दाखवू शकत, परंतु संपूर्ण अंतःकरणाने मी तुमचे आभार मानत आहे, हृदयातून. तुम्ही इंटरनेटवर जाऊन बघा, गुगलवरती जाऊन बघा, हात जोडणं म्हणजे काय? अंतःकरणपूर्वक मी माझं अंतःकरण घेऊन समोर आलेलो आहे तुझ्यासमोर आणि नम्र होत आहे तुझ्यासमोर, आभार मानत आहे. आणि त्याचा विपर्यास म्हणजे काय? धन्य. हेच आहे पण धन्य. देवाचे असे आभार नाही मानायचे. देवाचे आभार कसे मानायचे? अंतःकरणपूर्वक माझं संपूर्ण हृदय मी प्रभू तुझ्या समोर घेऊन आलेलो आहे, ही ॲक्शन ती आहे, आणि नम्र झालेलो आहे प्रभू तुझ्यासमोर. आणि म्हणून आपण आभार मानणे म्हणजे देवावरती विसंबून राहणारे आहोत हे आपली कृती दाखवत असते. आणि म्हणून मी संधी दरवेळेला प्रियानो म्हणत असतो की ज्या वेळेला प्रभुभोजन असतं त्या दिवशी आपण प्रार्थना विनंत्या करत नाही, परंतु त्या दिवशी आपण देवाचे आभार मानले पाहिजे, आणि प्रत्येकाने ते केलं पाहिजे. कारण आपण सर्व प्रत्येक जण देवावरती विसंबून आहोत. आपल्या स्वतःच्या बळाने शक्तीने नाही हे करू शकत प्रियानो, परंतु देवावरती विसंबून असल्यामुळे आपण ते करू शकतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही मी माझ्या बळाने आणि शक्तीने मी हे केलेलं आहे, मिळवलेलं आहे, याच्यात देवाचा काही भाग नाही,
मग तो व्यक्ती शांत बसून राहील. तो कुठल्याच प्रकारचे आभार मानणार नाही. जुन्या करारामध्ये प्रियांनो आपण हे वचनं काढूया. जुन्या करारातील वचनं काय आहेत? लेवी याचा 7वा अध्याय आणि त्याचं 11 ते 15 वचन काय म्हणते बघा. लेवी याचा 7वा अध्याय आणि 11 वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर प्रित्यर्थ कोणाला शांतार्पण यज्ञ करावायचा असेल तर त्याचा विधी असा. लेवीय 7वा अध्याय आणि 11 वचन. परमेश्वर प्रित्यर्थ कोणाला शांतार्पणाचा यज्ञ करावायचा असेल तर त्याचा विधी असा. काय? त्याला ते उपकार स्तुतीसाठी करावायचे असेल तर तेलात मळलेले बेखमीर पोळ्या, तेल लावलेले बेखमीर चपात्या व तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळ्या उपकार स्तुती यज्ञासहित अर्पाव्यात. त्याच्या उपकार स्तुतीच्या शांतार्पणाच्या यज्ञासहित त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्यात. हा प्रत्येक अर्पणातून परमेश्वर प्रित्यर्थ समर्पित केलेला अंश म्हणून त्याने एक पोळी अर्पावी. तिच्यावर शांतार्पणाचे रक्त टाकण्याचा याजकाचा हक्क आहे. उपकार स्तुतीसाठी त्याने केलेल्या शांतार्पणाच्या यज्ञबलीचे मांस अर्पण करावयाच्या दिवशी खावे. सकाळपर्यंत त्यातले काही ठेवू नये. देवाचे उपकार मानत असताना एक प्रकारचा विधी तिथं दिलेला आहे. आणि परमेश्वर प्रित्यर्थ म्हणजे काय? कुठल्या माणसासाठी नाही. माणसं प्रित्यर्थ, माणसांसाठी आपण मेजवानी देतो प्रियांनो. आज माझा वाढदिवस आहे असं जर कोणी म्हटलं तर तो काय म्हणेल? हो, पार्टी पाहिजे बरं का, दुसरे लोक म्हणतात. म्हणजे काय? मेजवानी द्यायला पाहिजे. आज जर एखाद्याचा लग्नाचा वाढदिवस आहे, एखाद्याच्या घरामध्ये काहीतरी आनंदाची बातमी घडलेली आहे, तर आपण काय करत असतो? जेवणच देत असतो प्रियांनो. याचा अर्थ काय होतो? जेवण देतो म्हणजे काय? ही सवय कुठून लागली? खरं तर परमेश्वराच्या वचनातून देवाचे आभार आपण मानत असताना तिथं म्हटलेले परमेश्वर प्रित्यर्थ कोणाला शांतार्पणाचा यज्ञ करावायचा असेल तर त्याचा विधी असा. त्याला ते उपकार स्तुतीसाठी करावायचे असेल, उपकार स्तुतीसाठी, तर देव काही जेवणार नाहीये. आपला देव दगडा मातीचा नाहीये प्रियांनो, लाकडाचा नाहीये की त्याच्या समोर जाऊन काहीतरी नैवेद्य ठेवला त्याचा तो खाईल. पण तिथं म्हटलेलं आहे प्रियांनो, ते सर्व काही यज्ञामध्ये द्यायचं आहे. 12 वचनामध्ये शब्द आलाय, त्याला ते उपकार स्तुती करावायचे असेल तर तेलात मळलेली बेखमीर पोळ्या व तेल लावलेले बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळ्या उपकार स्तुती यज्ञासहित अर्पाव्यात. 13 वचनात परत शब्द आलेला आहे, त्याच्या उपकार स्तुतीच्या शांतार्पणाच्या यज्ञासहित त्याने खमीर घातलेली भाकर अर्पावे. आणखीन प्रियानो वचनामध्ये 15 म्हटलेलं आहे, उपकार स्तुतीसाठी त्याने केलेल्या शांतार्पणे म्हणजे काय? मला एक मुद्दा याच्यातून सांगायचा आहे की परमेश्वराला आपल्या अन्नामधून धन्यवाद रूपी प्रियानो तिथं भेट त्याला द्यायची आहे, यज्ञामध्ये द्यायची आहे. ही आपल्या पवित्र शास्त्रामधली जुनी पद्धत आहे प्रियानो, जुन्या प्रियानो करारामधली ही गोष्ट आहे. याच्यावरती बरंच काय मला सांगता येईल, पण मला पुढचे भाग प्रियानो पाहायचे आहेत. आपल्याला माहिती आहे स्तोत्र प्रियानो 100, काही जणांचं स्तोत्र 100 सुद्धा प्रियानो पाठ असेल. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा कशाला जय जयकार करा. पुढे काय म्हटलेलं आहे? हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गा त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्याने आम्हाला काय केले? जय जयकार करा, कारण त्याने उत्पन्न केलेले आहे. आम्ही कोणाचे आहोत? त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. अरे आम्ही दुसऱ्या कोणाचे नाहीये,
आपण देवाचे आहोत प्रियानो. आणि सर्व माणसं या भूतलावरती जेवढे आहेत, मग ते अमेरिकेतले असू द्या, आफ्रिकेतले असू द्या, चायनाचे असू द्या, कोरियातले असू द्या, भारतातले असू द्या, सगळे त्याचेच आहेत प्रियानो. पण बरेच लोक त्याला विसरलेले आहेत. बरेच लोक त्याचे विसरले. त्यांनी त्यांचे देव निर्माण केलेले आहेत आणि त्या देवाची ते उपासना करत आहेत. खरं तर देवानेच ते केलेले आहेत. आणि म्हणून हा 100 स्तोत्रामध्ये प्रियांनो म्हटलेले की परमेश्वर हा देव आहे म्हटलं का? हा काय झालं असतं प्रियांनो? परमेश्वर हा देव आहे. नो, तिथं शब्द काय लिहिलेला आहे? परमेश्वर हाच. कोणता? ह्या पवित्र शास्त्राचा. दुसरं कोणी नाही. तो जोर देऊन म्हणते परमेश्वर हाच देव आहे. यावरती प्रियानो तो म्हणत आहे हे जाणा. बरेच लोक विसरलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या दुसऱ्या मूर्तींची पूजा किंवा दुसऱ्या देवांची पूजा ते करत राहिले. जिवंत देवाने सृष्टी निर्माण करता नाही, त्याला विसरलेले आहेत प्रियानो ते. म्हणून ते म्हणत आहेत परमेश्वर हाच देव आहे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा व त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करी, त्याच्या द्वारात स्तवन करी, त्याच्या अंगणात काय करा? प्रवेश करा. पुढच्या वेळेला लक्षात घ्या प्रिया, त्याच्या अंगणामध्ये. आता हे यरुशलेम मधल्या मंदिराबद्दल म्हटलेलं आहे प्रिया, पण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे सुद्धा एक प्रकारचं अंगणच आहे भक्ती मंदिरामध्ये. आपण भक्ती मंदिरामध्ये येत आहोत तर प्रियानो त्या ठिकाणी देवबापाचे उपकार स्मरण मला करायचंच आहे. आणि जर तुम्हाला ठाऊक आहे प्रियानो की पहिल्या रविवारी आपल्याला संधी असते की देवाचे आभार मानायचे, तर अंतःकरण तयार करून यायला पाहिजे प्रियानो. भले 2 शब्दाची प्रियानो तुम्ही उपकार स्तुती करा. तुम्हाला फार मोठी साक्ष द्यायला मी नाही सांगत प्रियानो, पण मनाची तयारी करून यायला पाहिजे. कारण माणसासाठी नाही, मी देवासाठी आभार मानत आहे. ही वृत्ती, ही भावना प्रियांना अंतःकरणात ठेवा. म्हणून तो म्हणत आहे 4थं वचन, त्याचे उपकार स्मरण करी, त्याच्या द्वारात स्तवन करी, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर कसा आहे? परत चांगला आहे. त्याची दया कशी आहे? सनातन आहे. आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. या पिढीवरून दुसरी पिढी, दुसऱ्या पिढीवरून तिसरी पिढी, चौथी, 5वी पिढ्यानपिढ्या टिकणार आहे प्रियानो. सत्यता, तो सत्य आहे, दुसरं कोणी नाही जगामध्ये. पण हे कधी होईल माहिती आहे का? ज्या वेळेला तुम्ही आपल्या पुढच्या पिढी समोर उभं राहून देवाचे आभार मानतात. देवा तुझी स्तुती असो, किती चांगला आहे. आपल्या घरातल्या मुलींना, प्रियानो, नातवंडांना, नातींना तुम्ही हे सांगितलं पाहिजे, अरे त्या देवाचे आभार माना. 21 मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे, आपण जिवंत राहिलेलो आहोत. आणि विशेष प्रियानो देवबापाचे आभार मानत असताना त्या मुलांना प्रियानो समजावून सांगा, लहान असले तरी. आणि मग ती मुलं मोठी होतील आणि मग ते आठवतील, अरे माझ्या आईने केलं होतं, अरे माझ्या आजोबांनी केलं होतं, माझ्या आजीने केलं होतं, माझ्या वडिलांनी केलं होतं. देवाचे आभार मान. म्हणून तिथं म्हटलेले त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणार आहे. उपकार स्मरण प्रियानो, नवीन करारामध्ये उपकार स्मरण काय आहे? मार्क शुभवर्तमान 4था अध्याय. लवकर थोडंसं काढू प्रियानो आपण. मार्क शुभवर्तमान 6वा अध्याय, क्षमा करा, मार्क 6 आणि 41 वचन काय म्हणते बघा. मार्क 6वा अध्याय कोणाला वाचायला मिळेल? मार्क 6:41. थँक्यू. काय म्हटले प्रियानो? मग त्याने, येशू ख्रिस्ताने काय केले? 5,000 लोकांना जेवण घातलेलं आहे. तिथं म्हटलेलं आहे त्यावेळेला त्याच्या समोर 5 भाकरी आणि 2 मासे आले होते. पण त्याने ते घेतले आणि काय केलेले? मग त्याने त्या 5 भाकरी व 2 मासे घेऊन काय केलंय? वर स्वर्गाकडे पाहून काय केला? स्वर्गाकडे बघून
तिथं म्हटलेला आशीर्वाद दिला. नक्की काय केलं त्याने? स्वर्गाकडे बघून त्या 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन तो म्हणाला का, अरे काय पुरणार आहे का? 5,000 लोकांना जेव घालायचं, असं बोलला का तो? शिष्यानं म्हणाला का, हे तुमचं तुम्ही बघा बरं का, मी एवढं माझं खाऊन घेतो आता मला पुरेल एवढं, असं म्हटलं का तो? नाही, पण त्याने घेतलं ते 5 भाकरी आणि 2 मासे घेतले आणि त्याने काय केलं? स्वर्गाकडे काय केलं त्याने? पाहून आशीर्वाद दिला म्हणजे काय केलं? त्याने आभार मानले देवाचे. अरे 5 भाकरी आणि 2 मासे मिळाले, लोक किती आहेत समोर हे नाही पाहिले त्याने. त्याने काय पाहिले? 5 भाकरी आणि 2 मासे, देवाचे त्याने आभार मानलेले आहेत. तो हे म्हणाला नाही हे कमी पडेल, अरे अजून बघा, शोध घ्या. नाही, त्याने आशीर्वाद मागितलाय, तिथं आशीर्वाद दिला म्हटलेला आहे, पण देवाचे आभार मानले स्वर्गाकडे बघून. त्यावेळेला प्रियांनो त्या बहुगुणित झालेल्या आहेत. देवाला धन्यवाद दिल्यानंतर बहुगुणित झालेले आहेत. परमेश्वराने त्या बहुगुणित नंतर केलेल्या आहेत. प्रियांनो, हा मुद्दा लक्षात घ्या. कमी असेल आपल्याकडे, तुम्हाला वाटत असेल हे अपुरं आहे, तरी देवाला धन्यवाद द्या. देवा, यासाठी तुझे आभार मानतो. जुन्या करारामध्ये माहिती आहे ना आपल्याला काय झालं प्रियानं? कोण होता तो देवाचा सेवक? ती बाई म्हणाली, माझ्याकडं मुठभर पीठ आहे. पण तो काय म्हणाला? ती बाई म्हणाली, आम्ही ते खाऊ आणि मरू. पण तो काय म्हणाला? ठीक आहे, पण आधी 1 भाकर कोणाला दे? मला दे. ती भांडली का त्याच्याबरोबर? शिवाय दिल्या का त्याला? तुझ्या बापाचं आहे का काय, असं बोलली का ती? आम्ही कमवलंय सगळे ना, आता तुला द्यायचं का ते? नाही, गप राहिली. तो जो देवाचा सेवक सांगत आहे त्याप्रमाणे ते दिलं तिने करून, आणि त्यानंतर ते बहुगुणित झालेले. प्रियानो, इथं परमेश्वराने देखील ते आशीर्वाद बहुगुणित केले. कधी? त्याने ती स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला व भाकर मोडल्या व त्यांना वाढवायस आपल्या शिष्यांजवळ दिल्या. येशू ख्रिस्ताने देखील उपकार मानलेले आहेत, स्मरण केलेलं आहे, देवाला धन्यवाद दिलेला आहे. पुढे आपण बघूया योहान कृष्ण वर्तमान 11वा अध्याय. योहान 11:41 काय म्हटले प्रियानो? बघा, योहान 11:41. येस, येस, काय म्हटलेलं प्रियानो? यावरून त्याने काय केली? धोंड काढली. कुठला प्रसंग आहे हा? हा, लाजरस. तिथं काय म्हटले प्रियानो? येशूने म्हटले 40 वचनामध्ये, येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? 41. यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे काय करतो? त्याने सुद्धा आभार मानलेले आहे, दृष्टी वर करून. प्रियानो, येशू ख्रिस्ताने जर आभार मानलेले आहेत, स्वर्गीय पित्याचे आभार मानलेले, तर तुम्ही आणि मी किती आभार मानले पाहिजे प्रियानो? आपण प्रत्येक वेळेला प्रियानो आभार मानले पाहिजे. मला आठवतं माझ्या लहानपणी वडिलांनी कुणातरी बरोबर चर्चा करत असताना एका माणसाबद्दल त्यांनी सांगितलं, तो मनुष्य इतका विश्वासू, देवाला घाबरणारा, की तो घरामध्ये काहीतरी वस्तू आणायची तर बाहेर जाताना तो चप्पल घालायच्या आधी दाराच्या मागे जायचा आणि तिथं प्रार्थना करायचा, देवा मी बाहेर चाललेलो आहे, मला तू सहाय्य कर. आणि मग चप्पल घालायचं जायचं. सामान घेऊन आल्यानंतर त्याच्या बायकोने कदाचित त्याला परत एकदा सांगितलं, अहो हे राहिलं होतं, घेऊन या तेवढं. तो परत बाहेर जाताना परत दाराच्या मागे जायचा आणि प्रार्थना करायचा आणि मगच बाहेर जायचा. आता याला विश्वास म्हणायचा का भीती म्हणायची? हा, त्याला भीती वाटते म्हणजे याचा अर्थ की देव सांभाळणार नाही.
एकदा का तुम्ही देवाचे खरं तर सकाळी उठल्या उठल्या देवाचे आभार मानले दिवसाबद्दल, आणि तुम्हाला संधी मिळत असेल तर चालता चालता बोलता बोलता तुम्ही देवाचे आभार मानायला पाहिजे. आणि रात्री संध्याकाळपर्यंत देवाचे आभार मानले, प्रभू एवढं कार्य झालं, तुझे आभार मानतो, धन्यवाद तू केलंस बाबा. चालता चालता बोलता बोलता येशू ख्रिस्ताने ते केलेलं आहे आणि शिष्यांना ते दाखवलंय. आणि म्हणून शिष्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे की खुद्द परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने सुद्धा आभार मानलेले आहेत, तर तुम्हाला आणि मला का मानलं पाहिजे नाहीत? त्या देवबापाने हे कार्य केलेलं आहे. ख्रिस्तासाठी तो एक काय होता? नियमित सराव होता. नियमित सराव. कसला सराव होता? प्रार्थनेमध्ये देवाला धन्यवाद देणं. पहिले करिंथ काढूया प्रियातील, पहिला अध्याय, करिंथीकरास पहिले पत्र पहिला अध्याय 4 वचन काय म्हणते? फार सुंदर. ख्रिस्त येशूमध्ये तुम्हावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुम्हाविषयी देवाची उपकार स्तुती सर्वदा करतो. पौल म्हणत आहे प्रियानो, पौल सुद्धा उपकार स्तुती करत आहे. किती गोष्टी आहेत बघा प्रियानो उपकार स्तुती करण्यासाठी. आता तुम्हाला मी खरं तर सांगणार होतो किती गोष्टींसाठी उपकार स्तुती मानले पाहिजेत. यादी समोर ठेवलेली, मी काही गोष्टी याच्यामधून काढल्यात. किती गोष्टींसाठी उपकार स्तुती करणे? भूतलावरील जीवन किंवा आपलं अस्तित्व. आज आपण जिवंत आहोत. किती तारीख आहे? 3 जानेवारी 2021. जिवंत आहोत. अस्तित्व भूतलावर आहे, पुढे सुद्धा राहील देवाची दया असल्यावरती, कृपा असल्यावरती. पण त्या आपल्या उपस्थितीसाठी, अस्तित्वासाठी देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. प्रभू मला तू ठेवलेलेस या भूतलावर, तुझे आभार मानतो. कायमचंच ठेव ना प्रभू या भूतलावर, अशी प्रार्थना करताल का? नाही. ती ख्रिस्ती व्यक्ती नाहीये. मग ती ख्रिस्ती व्यक्ती नाही. देवा मला कायमचं तू ठेव बाबा या भूतलावरती. नाही. एक दिवशी आपल्याला जायचंय त्याच्याकडे, आवर्जून तयारी करायची आहे, त्यासाठी निघायचंय. कधी निघायचंय सांगता येत नाही, पण तयारी राहायला पाहिजे. आणि तयारी असेल तर कधी पण निघता येतं. आणि त्याच्याकडेच जायचंय. आपलं अस्तित्व, भूतलावरील आपलं जीवन, त्याचं अस्तित्व. नंबर 2, आपलं आरोग्य. भले तुम्हाला आज आरोग्य आहे, चांगले आहात तुम्ही, पण खबरदारी म्हणून मास्क लावायला लागत आहे, हात स्वच्छ ठेवायला लागत आहे, पण आपलं आरोग्य चांगलं आहे. दुसरं, आर्थिक सहाय्य देवबापाने पुरवलेलं आहे, शक्ती दिलेली आहे. काही जणांना ते सुद्धा मिळालेलं नाही, पण तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. नंबर 4, अन्न, वस्त्र, निवारा. काय खावं, काय पांघरावं, काय प्यावं, काळजी करत बसू नका. आकाशातील पाखरांकडे बघा, तो म्हणत आहे. ते पेरणी करत नाही, कापणी करत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना सर्व काही देत असतो. अन्न, पाणी. आपल्या देशासाठी महत्त्वाचं आहे बरं का. देशासाठी देखील आभार माना. काही लोक म्हणतील कुठं आपला देश ख्रिस्ती आहे आणि देवाचे आभार मानायचे, किती समस्या आहेत. अरे तरी आभार माना देवबापाचे, तरी आभार माना. सर्व समस्यांसाठी उद्या अजून निर्बंध येतील काहीतरी. यावेळेला निर्बंधामध्ये मी नाही वाचलं, मागच्या वेळेला वाचलं होतं. चर्च चालू करा पण बायबल आणि काय आणू नका. अरे मग काय उपयोग आहे चर्चला येऊन? हां, बायबल जर आणायचं नाही तर चर्चला येऊन उपयोग काय? आपल्या देशासाठी आभार मानूया. त्यानंतर काय? तंत्रविज्ञान, हे माईक, याच्यासाठी आभार माना. हा मोबाईल, आपले गुगल मीटवरती बसलेले लोक आहेत, यूट्यूबवरती आहेत, देवाचे आभार मानूया. अरे ह्याच्यामधून तर आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये मागील वर्षामध्ये भक्ती सुरू केली सगळी. याच्या आधी होती का आपल्याकडे? यूट्यूब नव्हतं आपल्याकडे, गुगल मीट नव्हतं, चॅनल होतं, पण मुलांनी ख्रिसमसचे कार्यक्रम होते फक्त त्याचे, चर्चमध्ये नाही भूषणनगर, पण ख्रिसमस कार्यक्रम. आता त्याच्यावर भक्ती झाली, रविवार त्याच्यावर आपल्याला प्रयत्न, आता गुगल मीटवर आहे. तंत्रज्ञानासाठी प्रयत्न, आपण देवाचे आभार मानूया. वाहन यंत्रणा, येण्या जाण्यासाठी काही जण आले असतील आज चालत, पण काही जणांकडे आहे वाहन. भले 4 व्हीलर नसेल काही जणांकडे, पण 2 व्हीलर आहे. अरे कमीत कमी सायकल तरी आहे, त्यासाठी देखील आभार मानूया. काही जणांकडे ते सुद्धा नाहीये प्रियानो. मित्रमंडळींसाठी आभार मानूया. फोन करून विचारतात तरी नाही का, कसा आहे बाबा, आहे का? हां
माझा मित्र आहे का मुंबईमध्ये, साहेब आहेत का जिवंत का गेले कोरोनात? म्हटलं मग फोन उचलला नसता ना बाबा. आहोत, जिवंत आहोत, मित्रमंडळी आहेत, कधी धीर देतात, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये धावून येतात, मैत्रिणी आहेत, प्रियांनो तुमच्यासाठी काळजी घेतात, मित्रमंडळी आहेत, कुटुंब आहे का आपलं विशेष करून खास धन्यवाद असो आहे का नाही. आपल्या कुटुंबामध्ये आपली काळजी घेणारे, आमच्या घरात पाळकीनबाई आहेत, मुलं आहेत, काळजी घेतात, माझी काळजी घेतात ते, आणि म्हणून एवढं काही सगळं जमत आहे करायला. आपल्या कुटुंबासाठी प्रियांनो आभार माना, प्रत्येका जीवनासाठी, मंडळीतील मित्रमंडळी, ख्रिस्ती बंधू भगिनी, चर्चमधले लोक, व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणजे झालं असं नाही, पण वैयक्तिक रीतीने प्रियांनो आपण देवाचे आभार मानूया त्यांच्यासाठी देखील. आणि सगळ्यात महत्त्वाचं मनुष्य विसरतो ते म्हणजे काय आहे, तारणासाठी आभार मानणंच विसरतो आपण. ते तारण विसरून जातो आपण, त्याच्यासाठी पण आभार मानलं पाहिजे. प्रभू मी तुझे आभार मानतो, माझं तारण झालेलं आहे. सारांशमध्ये उपकार स्तुती स्मरण करण्यास काही साक्षी आपण ऐकलेले आहेत, त्या साक्षी ज्या ऐकलेत प्रियांनो तुमच्या लक्षात राहतील, त्यासाठी आभार माना बरं का. ज्यांनी उभं राहून यावेळेला साक्ष दिल्या त्यांच्यासाठी आभार माना. देवा त्यांच्या मुखाला, त्यांच्या जीवनाला स्पर्श केल्यास आभार मानत आहोत. योग्य वृत्ती असली पाहिजे. भरपूर आहे म्हणून मी तुझे आभार मानत आहे असं नाही, पण मला सर्व काही गोष्टी योग्य वेळेला पुरवठा तू करत आलास म्हणून तुझे आभार मानले पाहिजे. जुन्या करारातील उपकार स्मरण आपण पाहिलंय, वेगवेगळ्या रीतीने वचन वाचलेत. नवीन करारातील उपकार स्मरण पाहिले, वर्तमान काळातील प्रियांनो उपकार स्मरण. आज आपल्याकडे जे काही आहे त्याचे आभार मानले पाहिजे. ज्यावेळेला अशा रीतीने प्रियांनो तुम्ही वागताल, उपकार स्तुती, देव त्याला अधिक पुढे प्रियांनो वाढवत राहतो. तुम्ही उपकारच मानत नसताल, त्याचे आभारच मानत नसताल, त्याचे स्मरण जर करत नसताल, देव म्हणतो ठीक आहे, दैनंदिन जीवन जगत राहा. मग रखडणारं जीवन जगतो आपण प्रियांनो, त्रासाचं जीवन जगत असतो, भूतलावर असतो, पण विशेष अद्भुत कार्य देव कधीच करत नाही. मग बाकीच्यांचं जीवन आहे तसंच आपलं पण जीवन जगत असतो. उपकार स्मरण प्रियांनो हे तेवढ्यासाठी महत्त्वाचं आहे. यावेळेला आपण प्रियांनो देवबापाचा आभार मानूया. विशेष कसले उपकार स्मरण करूया, मेजामध्ये भाग घेणार आहोत. प्रभू आम्ही धन्यवाद देतो, 2020मध्ये आम्हाला प्रभू भोजनच मिळालं नाही, परंतु त्याच्यासाठी पेक्षा प्रियांनो आभार मानूया. आमच्यासाठी तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त वधस्तंभावरती तू सांडलं आमच्या पापांसाठी, त्याचे विशेष आभार मानले पाहिजे. हे कदाचित प्रभू भोजन प्रियांनो नाही मिळालं तरी चालेल, आज संधी मिळाली देवाची स्तुती असो, पण सगळ्यात मोठे आभार मानायचे असतील तर हा विधी ज्यासाठी प्रियांनो आपण तयार झालेला आहे किंवा देवबापाने आपल्याला लावून दिलेला आहे, तो विधी म्हणजे खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त वधस्तंभावरती तुमच्या आणि माझ्या पापांना धुण्यासाठी त्याने प्रियांनो सांडलेलं आहे. त्याला मारलं देवबापाने. देवाची स्तुती असो की तो तिसऱ्या दिवशी परत एकदा उठला, मेला पण उठला प्रियांनो तो त्याच शरीराने. त्याच्यासाठी विशेष रोज आभार मानलं पाहिजे, रोज आभार मानले पाहिजे. खरंच प्रभू तू किती चांगला आहेस. प्रार्थना करूया. अनुग्रहकारी जिवंत बापा, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानत आहोत या सुंदरशा वेळेसाठी. या वचनामधून प्रभू तू आमच्याशी बोललास, प्रत्येकाच्या हृदयाला प्रभू तू नक्कीच स्पर्श केलेला आहेस. उपकार तुझे जितके मानावे तेवढे कमीच आहेत. तरी प्रभू आम्ही विशेष या मेजासाठी आभार मानतो. या मेजामागील प्रभू जो विधी आम्हाला लावून दिला आहे, तो कृती ती प्रभू जी केलेलीस, आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतलावर मानवाचं रूप धारण करून पाठवलंस आणि आमच्या पापांसाठी वधस्तंभावरती त्याला मारलंस प्रभू. आम्हाला जी शिक्षा होणार होती ती शिक्षा त्याला तू दिलीस प्रभू. आम्ही आभार मानतो, आम्हाला सोडवलंस. त्याने आपलं रक्त सांडलं, तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा उठला, जिवंत होऊन स्वर्गामध्ये आमच्यासाठी जागा तयार करायला गेलेला आहे. आणि जिथं तो आहे तिथे आम्हाला सुद्धा घेऊन जाण्यासाठी तो परत येणार आहे. यासाठी देखील आम्ही तुझे आभार मानतो. खरोखर प्रभू तुझी कृती, तुझी योजना जगामध्ये कुठेही आम्हाला अशा रीतीने पाहता येणार नाहीत, दिसणार नाहीत. अशी अद्भुत गोष्ट प्रभू तू आमच्यासाठी केलेली आहे. पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या प्रभू सर्व तुझ्या प्रियजनांसाठी आभार मानत त्या प्रत्येकाचं जीवात्मासाठी तुझं धन्यवाद करतो प्रभू.
की त्यांना प्रभू परमेश्वर ही संधी उपलब्ध करून दिली. आज जगात कितीतरी लोक आहेत, भटकत आहेत, सैतानाच्या कृत्यांमध्ये अडकलेले आहेत, जगिक मोहपाशांमध्ये अडकलेले आहेत. परंतु प्रभू ज्या प्रियजनांना तू इथपर्यंत घेऊन आलास, सहाय्य केलंस, प्रभू तुझे आभार मानतो. ये प्रभू, या विधीमध्ये देखील प्रभू तू आमच्याबरोबर राहा. सर्व प्रभू सुरक्षता आशीर्वादित कर. आणि भक्ती संपल्यानंतर देखील प्रभू आम्ही सदैव तुझे उपकार स्मरण करत राहावं, यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर. येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून तो ऐका.